नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी VK डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। जर लाडक्या बहिणींची ई-KYC करायची राहिली असेल तर लवकरात लवकर ई-KYC ही प्रक्रिया पूर्ण करून घ्या। आता शेवटची तारीख जी आहे ती जाहीर झालेली आहे। स्वतः आदितीताई तटकरे महिला व बालविकास मंत्री यांनी सगळ्या लाडक्या बहिणींना आवाहन केलेलं आहे की ज्यांची ई-KYC राहिली आहे अशांनी लवकरात लवकर ई-KYC ही पूर्ण करावी। तर शेवटची तारीख किती आहे हे आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर व्हिडिओ सुरू करूयात। तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी ट्विट करून सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळवण्यासाठी ई-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठक घेतली आहे। तर मित्रांनो, दिनांक 18 सप्टेंबर 2025 पासून ladkibahn.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ई-KYC सुविधा उपलब्ध आहे। यासाठी 2 महिन्याचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे। तर मित्रांनो, लाडकी बहीण KYC ही 18 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे आणि तेव्हापासून खूप साऱ्या लाडक्या बहिणींनी KYC ही पूर्ण केलेली आहे आणि उर्वरित लाभार्थी भगिनींनी 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी ई-KYC प्रक्रिया पूर्ण करावी असे मी सर्वांना आवाहन करते, असं आदितीताई तटकरे यांनी सांगितलं आहे। तर 18 नोव्हेंबरपर्यंत ई-KYC पूर्ण लाडक्या बहिणींनी करून घ्यावी, कारण 18 नोव्हेंबर ही ई-KYCसाठी शेवटची तारीख आहे। अजून कोणी महिना जर ई-KYCच्या राहिल्या असतील तर अशांनी लवकरात लवकर ई-KYC करून